कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातूनच होत असते आणि शून्याला नेहमीच किंमत असते. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी होते. सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण तुमच्याशी काही मुद्दे असलेल्या आपण गोष्टी चर्चा करू. आजचा मुद्दा आपला असा आहे की कोणत्याही गोष्टीला अर्ध्यामधून नका सोडू किंवा त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करूया. आज जो आपण विषय निवडला आहे की कोणत्या गोष्टीला अर्धवट नाही सोडायचं. मुळात प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक ठिकाणी ही सुरुवात ही शून्यातूनच होत असते. मुळात प्रत्येक कोणतीही गोष्ट बघा, कोणतेही क्षेत्र बघा, प्रत्येक व्यक्तीची सुरुवात ही शून्यातून झालेली असते. शून्याला जशी अगोदर किंमत नसते, पण तो एखाद्या व्यक्तीच्या पुढे एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे राहत असतो त्यावेळेस त्याला किती किंमत येते हे तुम्हाला माहिती आहे. जसं एखाद्या अंकाच्या पुढे एखादा अक्षर असेल, 1 2 3 4 किती असेल, त्याच्या पुढे जर शून्य लावला तर त्याची किंमत किती वाढते हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे स्वतःला कधी शून्य समजू नका आणि मुळात तुमची सुरुवात ही शून्यातून करायची हे तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ती गोष्ट ठासून ठेवा की मी आज जरी शून्य असलो तरी मी माझं भविष्य काहीतरी चांगलं करणार आहे, माझ्या भविष्यामध्ये मी काहीतरी मिळवणार आहे, हे तुमच्या नक्की दिमागात पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा टॉपिक खरं तर असा होता की कोणत्या गोष्टीला अर्धवट नाही सोडायचं. अर्धवट नाही सोडायचं म्हणजे कसं असतं, प्रत्येक व्यक्ती काय करतो, काहीतरी स्वतःला आयुष्यामध्ये करायचं असतं, त्याच्यामुळे तो काय करतो की कसे असतं एखाद्या विशिष्ट गोष्टी सुरुवात करतो किंवा ज्याला त्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीची सुरुवात करत असतो. पण कधी कधी होतं काय की आपण एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो, ती गोष्ट कधी म्हणजे काही काळापुरती, काही वेळेपुरती, काही क्षेत्रापुरती आपण ती वाढवत जात असतो. पण एक वेळ अशी येते की त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीला जसं की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये लवकर यश मिळत नाही, सक्सेस मिळत नाही, तुम्हाला त्या गोष्टी हव्या तशा गोष्टी त्या मिळत नाहीत. अशा वेळेस आपण काय करतो की त्या गोष्टी तिथं सोडून देतो की ह्या गोष्टी मला जमत नाहीयेत किंवा ह्या गोष्टीमध्ये मला फायदा नाहीये किंवा ह्या गोष्टीतून मला सध्या काहीच मिळत नाहीये आणि त्यामुळे माझं नुकसान होतंय, माझं लॉस होतंय. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी, ह्या गोष्टीपासून तुम्हाला म्हणजे काय करायचं है ना, याच्यासाठी मी तुम्हाला काय गोष्ट सांगतो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जी गोष्ट करता, जे तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायचं त्या गोष्टीसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. सातत्य हे एका दिवसासाठी, एका आठवड्यासाठी, एका महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी नसतं. ते अनलिमिटेड असतं. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची हे नसते, बंधन नसते की तुम्ही कमीत कमी 1 वर्ष काम केलं नंतर तुम्हाला ती गोष्ट मिळवली, 10 वर्ष केलं नंतर ती मिळवली. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या गोष्टीला टिकवायचं कसं, तर टिकवण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सातत्य ठेवण्यामध्ये तुम्हाला लगेच असा विचार नाही करायचा की एखाद्या व्यक्ती म्हणजे मी जसं म्हणलं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुलना नाही करायची की लगेच तुम्ही म्हणतात एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती त्यानं किती लवकर अचिव्हमेंट केली, किती लवकर त्याने एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवले, त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही स्वतःला कमजोर समजता आणि याचा परिणाम तुमच्यावर असा होतो की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, जिथं जे तुम्हाला यश मिळवायचे ते तुम्ही काय करता, ते सोडून देता. तसं न करता त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, त्या व्यक्तीने कोणकोणत्या गोष्टीचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल, जे तुम्हाला मिळवायचं आहे त्या क्षेत्राशी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे. आपण जसं बोललो की सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. हे सातत्य ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडा वेळ का होईना त्या गोष्टीसाठी इंटरेस्ट न देणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला स्वतः अंतःकरणातून ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ती गोष्ट अंतःकरणातून करा त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची आवड निर्माण होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला आवड निर्माण होईल त्यावेळेस आपोआपच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून द्याल. आणि एक वेळ अशी की तुम्हाला ते काम करताना कुठल्याही प्रकारचा आळस येणार नाही, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा राहणार नाही की जर मी लॉस झालो तर काय झालो, तर माझं एवढं नुकसान होईल, माझा एवढा फायदा नाही, असं तसं ह्या चुकीच्या ज्या निगेटिव्ह माणसाच्या दिमागामध्ये ज्या हे येतात ना, कमेंट्स येतात किंवा विचार येतात, ते तुमच्या डोक्यामध्ये येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जसं म्हटलं की आनंद निर्माण करा तुमच्या कामामध्ये, याच्यामध्ये. त्याच्यानंतर सातत्य ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहिलो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचे विचार खूप चांगले पाहिजे. ज्यावेळेस तुमचे सगळे विचार खूप चांगले असतात, तुमच्या ब्रेनला एकदम स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. तुमचा जो मन आहे तुमच्या मनाला तुमच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे की तुम्ही जे विचार कराल ते तुमच्या मनानं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मनाच्या नुसार, तुमच्या ब्रेननुसार, तुमच्या बुद्धीनुसार, तुमच्या मनाच्या नुसार तुम्ही चालू शकता. आणि जेव्हा तुमची आवड, तुम्ही सातत्य ठेवलं, तुम्ही चांगले विचार करायला लागलात, ह्या अशा काही मूलभूत गोष्टी असतात, ह्या जर तुम्ही जपल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही लवकरात लवकर मिळू शकता. आणि ते टिकवण्यासाठी सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला टिप्स दिल्या होत्या, काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टीचा देखील तुम्ही वापर करा. लवकरात लवकर तुम्हाला यश पाहिजे असेल, नक्की तुम्ही जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट चांगली करायची आहे, तुमचं नाव करायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला
तुम्हाला जर नाव वगैरे कमवायचं असेल तर तुम्हाला मी पहिले अगोदर सांगतो, चांगला विचार करा, चांगल्या व्यक्तींमध्ये राहा, चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहा, ते कसा विचार करतात कसा नाही ह्यावर सुद्धा तुम्ही भर द्या आणि त्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला यश मिळेल याची मी ग्वाही देतो. फक्त तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. लोक काय करतात, कोणत्या गोष्टीचा वापर करतात ह्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला नक्की विनंती करतो की तुम्ही ह्या गोष्टीचा नक्की अवलंब करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला खूप लवकर करणं गरजेचं आहे. आणि तुमची मी मागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केली होती की तुम्ही काही करा पण लवकर करा. उशीर का होईना पण लवकर करा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं काहीतरी कोणाला तरी शिकायला मिळालं असेल ही अपेक्षा करतो आणि आपल्या नवीन येणारे सुद्धा व्हिडिओ त्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या ह्या सर्व व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारांना पाठवा आणि तुमच्या काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.